नमस्कार. गरजा रायगडचा संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. वाशी शिर्के खारेपाट विभागातील नुकसानग्रस्त शेतकरी प्रांत कार्यालयात निदर्शने करणार. चालू वर्षी मे 2025 पासून सतत पडणाऱ्या अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे खारेपाट विभागातील राब करण्यापासून ते केलेले रोह तसेच केलेली लावणी त्याचबरोबर उभे पीक शेतात येतो ना येतो तोच शेतकऱ्यांनी कापलेले पीक गेली 10 ते 15 दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे संपूर्ण पीक कुजून गेले आहे. या संदर्भात नुकतीच शिर्की चाळ नंबर 2 येथे या परिसरातील शेतकऱ्यांचे सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची बैठक होऊन प्रत्येक मंडळ अधिकारी क्षेत्राप्रमाणे जुने निकष न लावता प्रत्येक शेतकऱ्यांच्या 8 प्रमाणे सर्व क्षेत्र धरून एकरी किमान 50,000 रुपये शेतीचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात नुकसानीचे अर्ज भरून प्रांत कार्यालयात दाखल करण्याचे ठरले आहे. तसेच प्रांत कार्यालयात शेतकऱ्यांची निदर्शने केली जाणार आहेत. यावेळी साकव संस्थेचे सर्वेसर्वा अरुण शिवकर यांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे परिस्थिती निर्माण झालेली आहे. मे महिन्यापासून ते आज 6.5 महिने सततचा पाऊस पडतोय. आतापर्यंतच्या गेल्या अनेक हयातीमध्ये पावसाची ही परिस्थिती नव्हती. आमचे म्हातारे पण आज इथे सांगतायत की ही परिस्थिती कधीच उद्भवलेली नाही. त्यामुळे या भागामध्ये जी गावं आमची आहेत की जी खाडी किनारपट्टीची आहेत, समुद्रालगत असणारी गावं आहेत की ह्या संपूर्ण खारेपाटातल्या मातीचा एक वेगळा गुणधर्म आहे की पाण्याचा निचराच नीटपणे होत नाही. त्यामुळे पहिल्यापासून आम्ही केलेले राब, त्यानंतर केलेले रोव, त्यानंतर केलेली लावणी आणि हातातोटाशी आलेला घास, उभं पीक कापल्यानंतर सततच्या ह्या पावसामुळे गेले 15 ते 20 दिवस ही सगळी आरवं पाण्याखाली असल्यामुळे पूर्ण उभे पीक नष्ट झालेले, नाबूद झालेले. त्यामुळं एकंदर इथल्या उद्याच्या बियाणाचा देखील तेवढाच प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर आता पुढच्या ह्या भागामध्ये असणाऱ्या गुरांच्या चाऱ्यांचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा अवस्थेमध्ये कसं जगावं ही इथली विवंचना आहे. आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की पूर्ण खारेपाटातल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही निर्माण केलेल्या तयार केलेल्या अर्जाची व्यापकता अभियान सुरू करून या अभियानातून जागृत करायचं. केवळ 50,000 रुपये देशाकडच्या लोकांनी मागितलं. त्याचबरोबर आमची देखील एक रास्त मागणी आहे की आम्हाला तेवढं नको पण निदान 40,000 रुपये हेक्टरी तरी आम्हाला मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ती रास्त राहील. आणि आता जर आम्ही ह्या प्रश्नावर भांडलो नाही किंवा लोकांपर्यंत गेलो नाही तर हे आम्ही रडत बसणारेच राहणार आहोत. आता देखील इथे आमच्या या शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. आतापर्यंत कोकणात कधी आत्महत्या केलेले नाहीत, आत्मदहन केलेले नाहीत. आता नव्याने हे प्रकार सुरू झालेले, ती फार फार मोठा वाईट पायंडा पडण्याचा इथे संभव आहे. त्यामुळे कोकणाबद्दलच्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. त्याचबरोबर तो स्वतःच्या हिमतीवर जगणारा शेतकरी आहे, तो रडत बसणारा शेतकरी नाही. परंतु निसर्गाच्या ह्या कोपामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती जर या सरकारने नीटपणे हाताळली नाही तर फार मोठा गंभीर प्रश्न इथे निर्माण होणार आहे. आणि त्या दृष्टीने सरकारने विचार करावा. या दृष्टीने पूर्ण तालुकाभर ही आता आम्ही मोहीम चालवतोय. आणि एवढंच नव्हे तर आम्ही ह्या सगळ्या गावांच्या सह्या गोळा करतोय. म्हणजे नुसतं मी बोललो म्हणून चालणार नाही, तर लोकांनी आपलं शेतीचं क्षेत्र तिथे दिलं पाहिजे. एकंदर त्याच्या क्षेत्राप्रमाणे नुकसान किती झाली हे लोक तहसीलदार पुढे गेलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने प्रत्येक गावागावात शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन जमीन क्षेत्र देत आहोत. म्हणजे शासनाला दिसलं पाहिजे. आता त्यात देखील इथे शासनाचे काही निकष असतात. मंडळ क्षेत्राप्रमाणे त्यांचे निकष लावायचा प्रयत्न होतो. आणि मंडळ क्षेत्राप्रमाणे जर 50% आत जर तुमचे नुकसान नसेल तर आणेवारी पण नीट, पैसेवारी पण नीट धरली जात नाही आणि नुकसान क्षेत्र दाखवलं जातं. आता इथे आमची तर मागणी आहे, उभा पीक कुजलेलं आहे. त्यामुळे शासनाने मंडळ परिसराचा विचार न करता, जुने निकष न लावता 100% नुकसान आमच्या 8
क्षेत्राप्रमाणे आमच्या जे जमिनीचं आमचं जे स्वतःची जी मालकी हक्क आहे, जे आटप्रमाणे जिथे जिथे आमच्या जमिनी असतील त्या सगळ्यांना सरसकट 100% नुकसान भरपाई द्यावी ही आमची मागणी राहील. तसेच सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन पाटील यांनी सांगितले की कापलेली शेती जवळजवळ गेल्या 16 तारखेपासून पावसाला सुरुवात झाली की आतापर्यंत पाऊस पडतोच आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण शेती जी पडलेली होती त्याच्यामध्ये संपूर्ण रोग येऊन शेती संपूर्ण 100% शेतकऱ्याची नष्ट झालेली आहे. आणि शासन आतापर्यंत पंचनामे करतोय, पण आतापर्यंत शेतकऱ्याचे जे काय हातात मिळायला पाहिजे होतं ते आतापर्यंत काय मिळालं नाही. तुटपुंजी जी मदत करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल असं मला वाटतंय. आणि शेतकऱ्याला किमान हेक्टरी 50,000 रुपये ते नुकसान भरपाई मिळायला पाहिजे असं मला वाटतंय. आज शेतकऱ्याला मोठा प्रश्न पडलेला की आज खायचं काय, आणि आतापर्यंत जो खर्च केलेला आहे आणि आता त्याच्यानंतर पीक येईपर्यंत खर्च करायचा पूर्ण शेतकऱ्यापर्यंत मोठा प्रश्न पडलेला आहे. तो प्रश्न उरला दुसरा, आज प्रत्येकाने 50,000 रुपये KCC कर्ज घेतलेला आहे. तो कर्ज फेडायचा कुठून? मला असं वाटतंय की आतापर्यंत कोकणात कोणी आत्महत्या केलेली नव्हती, पण ह्या कोकणातल्या शेतकऱ्यावर आत्महत्येची पाळी येऊ नये असं मला ठाम वाटतंय. म्हणून शासनाने याच्याकडे लक्ष देऊन भरीव मदत करून शेतकऱ्याला उभं करण्याचा प्रयत्न करावा. किमान 50,000 रुपये तरी हेक्टरी शेतकऱ्याला मदत मिळायला पाहिजे, तरी शेतकरी कुठेतरी उभा राहील असं मला वाटतं. या मीटिंगला शिर्की चाळ नंबर 1 व 2, सागरवाडी, शिर्की उडाफा, सीमावाडी, सरेभाग, दरबारवाडी, दत्त मंदिर, मसद आदी ठिकाणचे शेतकरी उपस्थित होते. या मीटिंगला रामचंद्र माणिक पाटील, बाळकृष्ण म्हात्रे, जगन्नाथ म्हात्रे, कृष्णा पाटील, रमेश पाटील, अमित वधूकर पाटील, तुषार तुकाराम पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.